आमच्या लग्नाच्या पत्रिका माऊली संपूर्ण महाराष्ट्रात वाटल्या होत्या. तुम्हाला सुद्धा पत्रिका पाठवल्या होत्या. पण मागे आठवतं तुम्हाला पोस्टाच्या लोकांनी 21 दिवस संप केला होता. त्या काळात पत्रिका पोस्टातच पडून राहिल्या, तुमच्यापर्यंत आल्या नाही. जाऊ द्या, जरी तुम्ही लग्नाला आले नाही, पण यांच्या थोबाडानी सांगत काय पलंग दिला तुझ्या बापाने? काय दिला? काय पलंग दिला? लग्नाचे भांडे ठेवल्याने पलंग वाकला. तर तुम्ही विचार करा बाई, लग्नात भांडे असतील किती? भांड्याच्या वजनाने पलंग वाकला. निम्मे अर्धे भांडे फुटकेन रस्त्यात चिकले. ते वरडाला गाड्या नेल्या होत्या, टेम्पो, त्याचं भाडं नव्हतं द्यायचं का मग? टेम्पोचं भाडं पाहुणे पाहायला गेले तर दाखवला एक, लग्नाच्या वेळी उभा केला उतारा एक. आमचे मामा यांना बघायला गेले. मी मामांच्या काळात हळूच सांगितलं, बाई म्हणलं मला आहे ना नवरदेवाचा फोटो पण घ्या, पाहून या असं पाहायला मला घेऊन या म्हणलं एक फोटो व्यवस्थित. आमच्या काळात फोटोच पाहत होता. इथून पुढे नवरदेवांचे पहिले रक्ताचे रिपोर्ट पाहणार, नंतर जन्मकुंडली. आमच्या काळात फोटो पाहत होते. मी यांचा फोटो मागवला. आमचे मामा यांना बघायला गेले. यांनी असा फोटो दिला कॉलेज एंट्री मधला, हेअरस्टाईल गॉगल बिगल लावलेला. मामांनी आल्या आल्या मला फोटो दाखवला. हे बघ म्हणजे असा हिरो आहे म्हणे तुझा. फोटो पाहिल्यावर अशी खुश झाली बाई, काय सांगू तुम्हाला. म्हणलं स्मार्ट पीस मिळाला म्हणलं बाई मला. अशी एंट्री तू होते ना, लग्नाची वेळी येऊन पाहत येतात स्वाट येऊन उभा राहिला. आता म्हणलं टायमावर कुठं नाही म्हणते, सगळं वटून पिंजून आणल्यावर म्हणते काय कर्मात पडलं तोड तर हसून करावा गोड. त्याला काय निघली खोड. पाहुणे पाहायला गेलता, विचारलं म्हणे मुलगा काय करतो? म्हणे मुलगा तहसीलदारी. मी तुला खुश झाले बाई, म्हणलं साहेबाच्या गाडीत यांच्या घरी नांदायला गेले ना, यांच्या घराला दार नाही. दार होत कुठं वाटते? लग्नाची रिपेअरिंग चालू होती, रिपेअरला दिलत. काय यांची रिपेअरिंग? मोडकाचं पलंग तुटकीचं नवार, वर नरम बिछाना नाही. अन मला नवरा नको ग बाई, न मला दादला नको ग बाई. नवरा नको बाई, मला दादला नको बाई.